के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा जो काय पेपर आहे त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतोय। बरेचसे पार्ट याच्या अगोदर पडलेले आहेत। याच्या अगोदरच आपले जे काय कंबाईनचे देखील पूर्व परीक्षा आहे 2021 चे त्याचे देखील डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेला पूर्व परीक्षेचा पेपर आपण टाकलेला आहे। शिवाय पोलीस भरतीचे एक 5-6 पेपर आहेत त्याचे देखील डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेला आपण टाकलेले। ज्यांचे कोणी रिलेटेड असतील, मित्र असतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की लेक्चर शेअर करू शकता। थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत जे अत्यंत गाजलेले आहेत। महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती के सागर पब्लिकेशन। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास 37वी आवृत्ती आहे, प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे हे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, प्राध्यापक रवी भूषण यांच्या लुसेंट जनरल सायन्सचे जे काय पुस्तक आहे। इंग्रजी संदर्भाचा सुबोध मराठीमध्ये अनुवाद करण्याचं काम के सागर सामान्य विज्ञान याच्यामध्ये मूळ लेखक तेच आहेत, प्राध्यापक रवी भूषण। आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काही 4 जून 2023ला झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या एका पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेल्या 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील विचारलेले होते। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही बी पाटील असं ह्यांचं पंचायत राजचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं के सागर पब्लिकेशनचं नवीन पॉलिटीचं ऑलरेडी पॉलिटीचं बुक आहे। अत्यंतिक गाजलेलं पॉलिटीचं पुस्तक के सागर पब्लिकेशनचं आहे। याच्या ह्या नवीन एडिशनमध्ये खूप चांगले असे चेंजेस याच्यामध्ये केलेले आहेत। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून प्राध्यापक प्रमोद हुमणे यांचं पुस्तक आहे। PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन, विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश स्पष्टीकरणात्मक पद्धतीने याच्यामध्ये केलेला आहे। कंबाईनसाठी अत्यंत उपयुक्त असलेले पुस्तक आहे। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक व्ही बी पाटील यांच्या अनुषंगाने हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर जसं आपलं अंकगणितचं पुस्तक आहे तसंच आपले संपूर्ण बुद्धिमापन देखील पुस्तक आहे। आणि आपला हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2023चा पेपर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 51व्या नंबरच्या क्वेश्चन पर्यंत आलो होतो। 51 नंबरचा क्वेश्चन बघा, ट्रिटियमचा अनुक्रमांक टिंबटिंब आहे। एकदम बेसिक लेवलला म्हणजे बेसिक सायन्स वरती जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे त्याच्यावरती बेसिक पार्ट वरती हा क्वेश्चन विचारला होता की ट्रिटियमचा अनुक्रमांक विचारला होता। अनुक्रमांक, ॲटॉमिक नंबर, दोन गोष्टी असतात, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास। ॲटॉमिक मास वेगळं, मास म्हटलं की त्याच्या आतमध्ये असलेल्या प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचं जे काय वजन असतं त्याला मास नंबर असं म्हणतात। आपल्याला अनुक्रमांक असं विचारलंय तर अनुक्रमांक म्हणजे एकतर त्याचा प्रोटॉनचा नंबर किंवा इलेक्ट्रॉन, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात। म्हणजे एकदम आपण बेसिक डायग्राम जर बघितली, सपोज हा अणू आहे की या अणूमध्ये असं समजा की हा प्रोटॉन आहे, हा काय आहे, प्रोटॉन आहे, हा प्रोटॉन आहे। जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच याच्या भोवती काय असतात, हे इलेक्ट्रॉन्स असतात। आणि हा काय आहे, प्रोटॉन असतात। आणि अणुकेंद्रकामध्ये हा जो काय अणूचा केंद्रक आहे, ह्या अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असं असतंय। म्हणजे P प्लस N हे नेहमी अणुकेंद्रकामध्ये असतंय। यालाच ॲटॉमिक मास असं म्हणतात, ॲटॉमिक मास असं म्हणतात। म्हणजे ज्याला अणुवस्तुमानांक असं म्हणतात, अणुवस्तुमानांक असे म्हणतात। अणुवस्तुमानांक म्हणजे काय की हे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ह्या एकत्र यांची जी काय संख्या त्याला अणुवस्तुमानांक म्हणतात। आणि जेवढे प्रोटॉन असतात अणूमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये सेलमध्ये फिरत असतात, त्याच्या सेलमध्ये फिरत असतात। आपल्याला सेल माहिती आहेत, सेल किती आहेत आपल्या, सेल आपल्या 2, 8, 18 आणि 32 अशा आपल्या इलेक्ट्रॉनच्या सेल आहेत। मग सपोज ह्याच्यामध्ये 2 प्रोटॉन असतील तर 2च इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या कक्षेमध्ये
असतात. म्हणजे पहिली जी कक्षा असते त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसरी कक्षा असते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असतात, तिसरी जी कक्षा ह्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात आणि बाहेरची एकदम जी कक्षा आहे त्याच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात. हे एकदम बेसिक आहे अणूच्या संदर्भात. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनची संख्या जेवढी असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते, परंतु न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असू शकते. बघा, न्यूट्रॉनची संख्या वेगळी असू शकते. मग अणुक्रमांक म्हणजे काय? तर अणुक्रमांक जो काय आहे आपला अणुक्रमांक, ह्या अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे त्याला अणुक्रमांक असं म्हणायचं आणि ह्या अणुक्रमांकानुसारच आपली आधुनिक आवर्त सारणी आहे. हे सगळं एकदम बेसिक सायन्सचा पार्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथं क्वेश्चन विचारण्याच्या पाठीमागचा उद्देश बघा की ट्रिटियमचा अणुक्रमांक काय आहे. तुम्हाला जर बेसिक आयडिया माहिती असेल तर जे काय हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत. हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत, बरोबर. तर त्या हायड्रोजनच्या सगळ्यांचे अणुक्रमांक, हायड्रोजनचा अणुक्रमांक किती असणार आहे? एकच असणार आहे. जरी ह्याचे आयसोटोप वेगवेगळे असले तरी अणुक्रमांक ह्याचा एक असणार आहे, याचा पण एक असणार आहे आणि याचा पण एक असणार आहे. फरक फक्त कुठं असणार आहे? अणुवस्तुमानांक मध्ये, ॲटॉमिक मास मध्ये वेगवेगळा असणार आहे. हिथं 1 आहे, हिथं 2 आहे आणि हिथं 3 आहे. ज्याचा 1 आहे त्याला नाव आठवे नाही, प्रोटियम असं म्हणतात, दुसऱ्याला ड्यूटेरियम असं म्हणतात आणि तिसऱ्याला ट्रिटियम असं म्हणतात. बघा, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम असं म्हणतात. ट्रिटियम म्हणजे त्याच्यामध्ये 3 असं येत आहे, बरोबर का नाही. पण तो जो काय आहे ह्याचा जर सेलचा आपण विचार केला, असं समजा हे 3 हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. ओके, तर ह्या आयसोटोपचा विचार केला तर इथे 1 प्रोटॉन, इथे 1 प्रोटॉन, इथे 1 प्रोटॉन, म्हणजे जेवढे प्रोटॉन आहेत तेवढे सगळीकडे प्रोटॉन असणारच. इथे 1 पी आहे, इथे 1 पी आहे, इथे 1 पी आहे, बरोबर. तिन्हीचे काढले आपण, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम काढलं. जेवढे प्रोटॉन असला तेवढेच इलेक्ट्रॉन्स असणार, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन्स असणार. पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. पहिल्या ह्याच्यामध्ये एकच प्रोटॉन आहे, ह्याचा अणुवस्तुमानांक पण 1 आहे, त्याच्यामुळं प्रोटियम मध्ये 0 न्यूट्रॉन आहेत. 0 न्यूट्रॉन आहेत. न्यूट्रॉनची संख्या किती आहे पहिल्या ह्याच्यामध्ये? प्रोटीन मध्ये 0 न्यूट्रॉन आहे. इथं आयोगानं क्वेश्चन विचारलाय. ड्यूटेरियम मध्ये काय आहे की ड्यूटेरियम मध्ये अणुवस्तुमानांक किती आहे? 2 आहे. मग ऑलरेडी प्रोटीनचा 1 आणि अजून 1 व्हायला पाहिजे. मग तो अजून 1 कशाचा आहे? तर तो अजून 1 आहे न्यूट्रॉनचा. इथं न्यूट्रॉन 1 आहे, 1 न्यूट्रॉन आहे, बरं का. म्हणून ह्या न्यूट्रॉनचा 1 आणि ह्या प्रोटॉनचा 1 बेरीज किती होईल? 1 अधिक 1 बरोबर 2. हा 2 अणुवस्तुमानांक ड्यूटेरियमचा आहे. मग आता मला सांगा, जे ट्रिटियम असणार, जे क्वेश्चन मध्ये विचारलंय, ट्रिटियम मध्ये काय असतील? प्रोटॉनचा तर 1 तुमचा आहेच आहे, प्लस इथं 2 न्यूट्रॉन आहेत. बघा, 2 न्यूट्रॉन आहेत. मग प्रोटॉनचा 1 अधिक हे न्यूट्रॉनचे 2, टोटल किती झाले? 3. हे 3 कशामध्ये आहेत? ह्या ट्रिटियम मध्ये आहेत. पण हे 3 काय हो? हे 3 त्याचं ॲटॉमिक मास आहे, म्हणजे त्याला अणुवस्तुमानांक म्हणतात. अणुवस्तुमानांक हा नेहमी त्याच्या केंद्राच्या संदर्भात असतो आणि केंद्रामध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन असतं. केंद्रामध्ये, अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन असतात आणि बाहेरच्या सेलला इलेक्ट्रॉन्स जे काय आहेत हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात. मग इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते, परंतु प्रत्येक ह्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, म्हणूनच त्याचे आयसोटोप तयार होतात. मग हायड्रोजनचे हे तिन्हीच्या तिन्ही आयसोटोप तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि क्वेश्चन एकदम कॉमन सेन्स वरती विचारला होता. त्यांनी असं विचारलंय का की ह्या ट्रिटियमचा अणुवस्तुमानांक विचारलाय का? नाही विचारलेला. अणुवस्तुमानांक जर विचारला असता, जर अणुवस्तुमानांक विचारला असता तर प्रोटियमचा 1 आला असता, ड्यूटेरियमचा 2 आला असता आणि ट्रिटियमचा 3 आला असता, बरोबर. उद्या तुम्हाला असं पण विचारतील, बघा पहिल्या ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाहीच आहे, त्याच्यामुळे इथं जो प्रोटियम जो आहे त्याचा अणुक्रमांक हा 1च आहे
अणुक्रमांक सगळ्यांचा एकच आहे, पण अणुवस्तुमानांक प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहेत. ह्याचा 1 आहे, याचा 2 आहे आणि याचा 3 आहे. मग आता बघा, हिथं प्रोटॉनची एकच संख्या आहे, हिथं प्रोटॉन एकच आहे, पण या ठिकाणी न्यूट्रॉन नाही. म्हणून ह्याचा अणुवस्तुमानांक किती झाला, जेवढा प्रोटॉन आहे तेवढाच या ठिकाणी अणुवस्तुमानांक झालेला आहे, कारण न्यूट्रॉनच नाही ना. म्हणून क्वेश्चन असा विचारता येईल की 0 न्यूट्रॉन कशामध्ये, तर 0 न्यूट्रॉन जो हायड्रोजनचा प्रोटियम जो आहे त्याच्यामध्ये आहे. आता दुसरं बघा, दुसऱ्यामध्ये 1 न्यूट्रॉन आला, मग 1 न्यूट्रॉन अधिक 1 प्रोटॉन किती झाले, 2 झाले. म्हणून दुसऱ्याचा ड्यूटेरियमचा अणुवस्तुमानांक, ज्याला ॲटॉमिक मास असं म्हणतात, 2 झालं. तिसऱ्यामध्ये ट्रिटियम मध्ये 2 न्यूट्रॉन आले, किती आले, 2 न्यूट्रॉन, हा 1 न्यूट्रॉन आणि हा 1 न्यूट्रॉन, 2 न्यूट्रॉन अधिक हा प्रोटॉन, हे सगळं कुठे, अणुच्या केंद्रकामध्ये. हा प्रोटॉन अधिक 2 न्यूट्रॉन किती झाले, 3. हे तिन्हीच्या तिन्ही आहेत, ह्या तिन्हींची बेरीज केली म्हणून इथं 3 आलं. हा त्याचा काय झाला, अणुवस्तुमानांक झाला. पण त्याचा अणुक्रमांक हा सेमच आहे ना हो, हा अणुक्रमांक आहे, हा सेमच आहे. आपल्याला अणुक्रमांकच विचारला होता, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना वाटलं हा ट्रिटियम आहे, आणि ट्रिटियम मध्ये किती असतात, 3 असतात. पण 3 बघा ऑप्शन नंबर 1 लाच ठेवलंय. 3 कुठे ठेवले, ऑप्शन नंबर 1 लाच ठेवला. आणि त्यांना माहिती असते, एक्झामिनर फार जास्त हुशार असतात, पेपर सेटर फार जास्त हुशार असतात. जे तुम्हाला मी अगोदरच सांगितले, जर ऑप्शन नंबर 1 ला जर उत्तर आलं तर तुम्ही थांबून 100% विचार केला पाहिजे की बाबा त्या प्रश्नाचं उत्तर माझं 100% करेक्ट आहे का. ऑप्शन नंबर मी तुम्हाला काय सांगितलं, 3 हा जो काय त्याचा अणुवस्तुमानांक आहे. मला अणुक्रमांक विचारलाय, अणुक्रमांक हा म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये किती प्रोटॉनची संख्या आहे. सगळीकडे प्रोटॉनची संख्या एकच आहे ना, हिथे 1 प्रोटॉन आहे, हिथे 1 प्रोटॉन आहे, हिथे 1 प्रोटॉन आहे. म्हणजेच ट्रिटियम मध्ये किती आहे वो, अणुवस्तुमानांक म्हणजे अणुक्रमांक हा 1 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 राहील. अशा पद्धतीनं बाकीचं पण सांगितलं. हे हायड्रोजनचे काय 3 समस्थानिक आयसोटोप्स आहेत. अशा पद्धतीनं आपल्या केसागरच्या पब्लिकेशनच्या बुकमध्ये देखील याचं इन डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 52 नंबरचा क्वेश्चन, एकदम बेसिक पर्यावरणातला क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे, पण आयोगाने या ठिकाणी गुगली अशी टाकलेली, ऑप्शन देताना तुम्हाला इंग्लिशमध्ये दिले आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची दांडी उडाली. आता बघा, त्याच्यामुळे ह्या क्वेश्चन वरून शिकायचं काय की सायन्सचे काही ऑप्शन तुम्हाला इंग्लिशमध्ये माहितीच असायला पाहिजेत. बघा आता क्वेश्चन काय विचारलेला आहे. क्वेश्चन असा विचारलेला आहे, पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंबटिंब भागामध्ये वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग आहे. वातावरणात बघा, पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंबटिंब भागामध्ये वातावरणातील एकूण हवेच्या 70% भाग आहे. स्ट्रेटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर. झाली का बूम. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबा तुम्ही जर वातावरणाचा अभ्यास केला असेल, जर वातावरणाचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला बेसिक माहिती आहे की सपोज हे जर पाहिलं तर वातावरणाचे असे स्तर आहेत, हे 4 स्तर आहेत. 4च्या 4 आयोगाने विचारले. सगळ्यात तळातला काय आहे, तपांबर, त्याच्यानंतर स्थितांबर, आपण हे 2च बघू, 2च बघू. तपांबराचं काय, जे काय ढग येतात, वारे येतात, वादळे येतात, हे सगळे ढग, वारे, वादळे वातावरणाचा सगळा पार्ट. म्हणजे वातावरण जे काय आहे हे सगळंच्या सगळं हे साधारणतः ह्या 16 किलोमीटरचा पट्टा आहे. हा 0 ते 16 किलोमीटर इन एन ॲव्हरेज. बघा, इन एन ॲव्हरेज 0 ते 16 किलोमीटरचा हा पट्टा आहे. ह्या 0 ते 16 किलोमीटर मध्ये हा तपांबराचा पार्ट आहे. आणि ह्या तपांबराच्या पार्ट मध्ये ढग असेल, वारे असतात, वादळे असतात, वातावरणाचा सगळ्याच्या सगळा पार्ट हा तपांबरामध्ये. आणि दुसरी जी गोष्ट आहे, स्थितांबराचा विषय असा आहे, हे स्थितांबर, ह्या स्थितांबरमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला ओझोनचा लेअर आहे. बघा, ओझोनचा स्तर आपला कुठं आहे, स्थितांबरामध्ये आहे. ओझोन लेअर काय करतो, जे काय सूर्यापासून अल्ट्रा रेज जे येतात त्याच्यापासून आपले संरक्षण करण्याचं काम हा ओझोनचा लेअर बनलेला आहे. ओझोन हा O3 म्हणजे ऑक्सिजनच्या 3 रेणूपासून बनलेला आहे. ओके, मग स्थितांबरामध्ये ओझोनचा स्तर आहे, जो आपलं ज्या सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ज्याच्यामुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. सगळेच्या सगळे पॉइंट आयोगाने विचारलेले. ओझोनचा जो स्तर आहे तो स्थितांबरामध्ये आहे, O3 पासून बनलेला आहे. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांना म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेजला तो काय करतो, शोषून घेतो ओझोनचा स्तर. म्हणून
अतिनील करणे सूर्याचे जी सूर्यापासून निघाले ते पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाहीत. ओके, पण वातावरणामध्ये ढग असेल, वारे असतील, वादळे असतील, म्हणजे जो काही वातावरणाचा पार्ट आहे हा सगळा कशामध्ये आहे, तपंबरामध्ये आहे. विद्यार्थ्यांना हे 100% माहिती होतं, विद्यार्थ्यांना 100% माहिती होतं, परंतु तुम्ही ऑप्शन मध्ये जावा, ऑप्शन मध्ये त्यांनी तपांबर आणि स्थितांबर दिलंच नव्हतं. आयोगाला हे अपेक्षित होतं की बाबा तुम्ही राज्यसेवा सारखी परीक्षा देताय, ह्याच्यामध्ये क्लास 1 DYSP DC म्हणजे उपजिल्हाधिकारी, DYSP तहसीलदार असे क्लास 1 श्रेणीची देखील पदं भरली जाणार आहेत, गॅझेटेड पोस्ट आहेत, क्लास 2च्या गॅझेटेड पद आहेत. तर तुम्हाला काही गोष्टी इंग्लिशमध्ये बेसिक माहिती असणं अत्यंतिक आवश्यक आहे. या अँगल हा क्वेश्चन टाकला होता. मग आता बघा, पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंबटिंब भागामध्ये मग स्ट्रेटोस्फिअर हा पहिलाच ऑप्शन त्यांनी टाकला होता. तर स्ट्रेटोस्फिअर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याला स्थितांबर असं म्हणतात. स्ट्रेटोस्फिअर म्हणजे काय, स्थितांबर. स्ट्रेटोस्फिअर म्हणजे स्थितांबर आणि ट्रोपोस्फिअर, ट्रो वरून तपांबर असं लक्षात ठेवायचं, तपांबर. ओके, आणि मग मला आता सांगा की जे काय वातावरण असेल हे वातावरण कुठं आहे, हो तपांबरामध्ये आहे, ज्यालाच ट्रोपोस्फिअर असं म्हणतात, ज्यालाच ट्रोपोस्फिअर असं म्हणतात. मग उद्या जर क्वेश्चन विचारला की बाबा ओझोनचा लेअर कुठं आहे, तर ओझोनचा लेअर, ओझोनचा जो काय लेअर आहे किंवा ओझोनचा जो काय स्तर आहे हा ओझोनचा हा स्ट्रेटोस्फिअर मध्ये आहे. बघा, ओझोनचा लेअर म्हटलं की स्ट्रेटोस्फिअर आणि तपांबर म्हटलं की ट्रोपोस्फिअर. मग तपांबरामध्ये सगळा वातावरणाचा असेल, ढग असेल, वादळे असेल, पाऊस असेल, हे सगळं तपांबरामध्ये म्हणजे ट्रोपोस्फिअर मध्ये घडतं. आणि ओझोन हा कुठं आहे, आपल्या स्ट्रेटोस्फिअर मध्ये आहे. आणि मग बाकीच्या काय आता काय तेवढं डिस्कस करायला तेवढा वेळ नाही. 53 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन कंपॅरेटिव्हली हार्ड होता, म्हणजे हा क्वेश्चन सहजासहजी सुटण्यासारखा नव्हता. पण बाबा क्वेश्चन सोडून येण्यापेक्षा काहीतरी लॉजिक लावून क्वेश्चन पर्यंत पोहोचणं हे आवश्यक होतं. बाबा काहीतरी लॉजिक लावलंच पाहिजे तुम्ही. आता क्वेश्चन सोडून तर कसा येणार, दिलेल्या संयोजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यामधील उदाहरणार्थ विमुक्त जोडी आणि विमुक्त जोडी म्हणजे विजो आणि विजो आणि बंधित जोडी म्हटलं की बजो असं लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारलाय की विद्युत स्थिती प्रतीक आकर्षण टिंबटिंब मध्ये असे कमी होते म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर असं इंग्लिशमध्ये होतं त्याच्यामध्ये. तर मग खाली क्वेश्चन तयार झालेला आहे आणि हा क्वेश्चन मला नाही वाटत की कोणाला सुटला असेल. आणि ज्यांना सुटला, आता फॉर एक्झाम्पल मी त्या ठिकाणी तुक्का मारला होता, कसा मारला होता ते पण तुम्हाला मी सांगतो, मी जसं सोडवलं होतं ते सांगेन मी. बाकी हा क्वेश्चन अभ्यासाच्या बेसिसवरती तर म्हणजे सुटण्यासारखा तर नव्हताच. एवढ्या लेवलला कुणीही डीपमध्ये जाऊन अभ्यास करत नाही आणि तेवढं होऊ शकत नाही, कारण बाकीचे पण अभ्यासाचे लोड असतातच. मग आता बघा मी कसा सोडवलं होता, हितविजो आहे, हितविजो आहे, हितविजो आहे, हितच बंजो दिलंय. म्हणजे 3 ठिकाणी जर सुरुवात विजोनं होत असेल तर बंजोनं सुरुवात होणार नाही. डायरेक्ट लास्टला गेलो होतो. हित बंजो आहे, हित बंजो आहे, हित पण बंजो आहे आणि हितच लास्टला विजो दिले, म्हणजे हेही उत्तर होणार नाही. आलो 50-50 वरती, 50-50 मध्ये सहजच आलो, 50-50 वरती सहजच आलो. म्हणजे आपल्याला आता 1 किंवा 2 मध्ये चान्स घ्यायचा आहे. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्यूज झालं तर मी सरळ ऑप्शन नंबर 2 ला मार्क करतो. आणि म्हणून मी त्यावेळेस पण ऑप्शन नंबर 2 लाच मार्क केलं होतं आणि त्याचं उत्तर पण लकीली बाय चान्स तुका लागला आणि ह्याचं ऑप्शन नंबर 2च उत्तर निघालं होतं, विजो, त्याच्यानंतर विजो बंजो आणि बजो आणि बजो असं काहीतरी आहे डिसेंडिंग ऑर्डरनं. बघा ना, हिथं विचारणं कमी होत आहे म्हणजे डिसेंडिंग होत आहे. हे बघा ना, हे ह्याच्यापेक्षा कमीचं चिन्ह आहे ना, हे इकडं, हे पण इकडं कमी, हे इकडं वाढत चाललंय, हे इकडं वाढत चाललंय ना. आपल्याला गणिताचं बेसिक गोष्ट माहिती आहे ना, इकडे वाढत चाललंय. हे असे कमी होते, ह्याच्यावरून पण हे चिन्ह कमी होण्याचं आहे ना, हे चिन्ह कमी होण्याचं आहे, कमी होत जातं. या लॉजिकनं देखील हे प्रश्न उत्तर निघालं असतं, कारण वाढत जाणार, हिथं पण वाढत जाण्याचं चिन्ह दिलंय बघा, सॉरी कमी होत जाण्याचं दिले, हिथं वाढत जाण्याचं दिले. ह्या लॉजिकनं हा ऑप्शन गेला असता. ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 54 नंबरचा. टिंबटिंब यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील, टिंबटिंब याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील. मग दिले हायड्रोजनचं 1,
कार्बनचा 12, 16, ऑक्सिजनचा 16 आणि आयोडीनचा 127. सगळ्यांना माहिती आहे हायड्रोजन 1 आहे, कार्बन 12 आहे, ऑक्सिजन 16 आहे. हे तर पाठच असायला पाहिजे की हायड्रोजन 1 आहे, कार्बन 12 आहे, ऑक्सिजन 16 आहे आणि आयोडीन 127 आहे. हे पाठ असायला पाहिजे. मग आता त्यांनी काय विचारले, खालीलपैकी कशामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील आणि खाली ऑप्शन बघा 1, 2, 3 आणि 4. इथं दिले 250 ग्रॅम आयोडीन, 22 ग्राम कार्बन, 45 ग्राम पाणी आणि 10 ग्राम हायड्रोजन. मला तिथं एक्झाम हॉलमध्ये सुचलं होतं की बाबा ह्या ठिकाणी हे 250 ग्रॅम आयोडीन दिले आणि ज्या अर्थी ऑप्शन नंबर 1 ला ठेवले त्या अर्थी 100% फसवले, 100% तिथं उत्तर नसणार. मग आता ह्याचं उत्तर कसं काढायचं होतं? सहज अगदी बेसिक ह्याच्यावरती क्वेश्चन ह्याचं उत्तर निघत होतं. कसं बघा, पहिलं घेऊ आपण 250 ग्रॅम काय आहे? आयोडीन आहे. मग 250 ग्रॅम आयोडीन आहे तर पहिल्याचा विचार करू. आयोडीन किती दिले? आयोडीन दिले 250 ग्रॅम. 250 ग्रॅम दिले. मग 250 ग्रॅमला आयोडीनचा क्रमांक किती? 127. ह्या 127 न भागलं तर उत्तर किती येईल? साधारणतः बघा 125 दुने 250 असतं ना, 125 गुणिले 2 केलं तर 250 येईल. म्हणजे 127 येण्यासाठी 1 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येईल. किती येईल मला माहिती नाही, मी काढणार पण नाही, वेळ पण नाही घालवणार. आता पुढे बघा, दुसरं काय दिलंय? 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड किती दिलाय? कार्बन दिलाय 22. कार्बन किती आहे? कार्बन असतो 12. मग काय कराल? 22/12 आपण मोल काढू हे नाही. मग 22 गुणिले 12 केलं, 12 दुने 24 म्हणजे 1 पॉईंट समथिंग ह्याचं पण येईल. ओके, किती येईल माहिती नाही. त्याच्यानंतर तिसरं काय दिलंय? 45 ग्रॅम पाणी दिले. 45 ग्रॅम पाणी दिले. पाणी म्हणजे काय? H2O. हायड्रोजन किती दिलाय? 1. पण इथं हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत. H2O मध्ये 2 आहेत ना. H2O म्हणजे पाणी, एकदम बेसिक 5वीतलं आहे. पाणी म्हणजे H2O. ह्या H2O मध्ये 2 H आहेत. हायड्रोजनचा आहे 1 म्हणजे हे किती झाले? 2 अधिक ऑक्सिजन किती दिलाय? ऑक्सिजन दिलाय 16. 2 अधिक 16 किती झाले? 18. हा बर, पाणी किती दिलंय? 45 ग्रॅम. मग आता बघा 45 ग्रॅम भागिले 18 मग 18 दुने 36. 18 दुने 36 म्हणजे 2 पॉईंट समथिंग येईल. ओके, इथपर्यंत आलो. आणि तिसरा पॉईंट बघा, 10 ग्रॅम हायड्रोजन. 10 ग्रॅम हायड्रोजन 10 ग्रॅम हायड्रोजन. मग हायड्रोजन किती? 1. 10 ग्रॅम हायड्रोजन किती आहे? 1. हायड्रोजनचा 1 आहे ना, आणि आपल्याला किती दिले? 10 ग्रॅम हायड्रोजन दिले. 10 ग्रॅम. मग 10/1 केलं तर उत्तर किती येईल? 10. ह्याचं उत्तर किती आलं? 2. म्हणजे हा सगळ्यात कमी. मला विचारलाय सगळ्यात जास्त काय असेल? सरळ सरळ तोंडी चालक का नाही? 10. हायड्रोजनचं 10. सगळा गुणाकार भागाकार करण्याची आवश्यकता नव्हती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर शेवटी ऑप्शन नंबर 10 ग्रॅम हायड्रोजन वायू हे उत्तर आलं असतं. हे उत्तर आलं असतं. पुढचा प्रश्न 55 नंबरचा. म्हणजे बघा तुम्हाला ते लक्षात पण आलं असेल. त्याचं काय जे मोल असतात, रेणू असतात, जेवढे रेणू आहेत त्या रेणूंच्या नुसार त्यांचं अनुक्रमांकानुसार मांडलेलं आहे. ॲटॉमिक जे काय वेट असतं ते आपण काढलेलं आहे त्या ठिकाणी. आता 55 नंबरचा क्वेश्चन. हा देखील क्वेश्चन लॉजिकली सुटण्यासारखा होता. बघा कसा 55 नंबरचा क्वेश्चन. आता V2O7 आणि O चा घातांक दिलाय -4 मध्ये V ची ऑक्सिडेशन स्थिती किती असेल? बघा आता ऑप्शनकडे येऊ. आता ऑप्शनकडे किती असेल हे आपल्याला माहिती नाही. इथं +5 दिले, इथं +4 दिले, इथं +10 दिले आणि इथं वजा दिले. 3 ऑप्शन तुम्हाला हा प्लस मध्ये दिलाय, हा प्लस मध्ये दिलाय, हा प्लस मध्ये दिलाय आणि एकच ऑप्शन तुम्हाला मायनस मध्ये दिलाय. 100% हे उत्तर नसणार. 100% उत्तर नसणार. 3 ऑप्शन जर एक्झामिनर प्लस मध्ये सेट करतोय त्या अर्थी एक्झाम मध्ये प्लस असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. ओके, आता बघा ह्या 2 ऑप्शन मध्ये सारखेपणा आहे. +5 आणि -5 उत्तर आपलं प्लस मध्ये असायला पाहिजे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर +5 असं राहील. पुढं इथं जर क्वेश्चन तुम्ही नीट जर बारकाव्यानं बघितला, क्वेश्चन जर बारकाव्यानं बघितला तर ऑक्सिजनचं काय दिलंय? -4 दिलंय. मग हा जर
जो काय कंपाऊंड असेल ह्याला जर स्थिर व्हायचं असेल, बघा जर स्थिर व्हायचं असेल तर ते 0 झालं पाहिजे, 0. मग हा जर वजा असेल तर 100% हा कसा असायला पाहिजे, प्लस व्हायला पाहिजे, त्यावेळेस तो 0 होईल. आणि 0 झाला की आपल्याला माहित आहे की तो बाबा जो काय असो, जो कंपाऊंड असतो तो काय होतो, स्थिर होतो, त्याची ॲटॉमिक कक्षा काय होते, स्थिर होते. मग स्थिर होण्यासाठी तो 0 झाला पाहिजे. आणि 0 होण्यासाठी जर हा मायनसमध्ये असेल तर हा 100% प्लसमध्ये असायला पाहिजेलच. या लॉजिकनं या प्रश्नाचं उत्तर किती आलं असतं, ऑप्शन +5. आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी देखील ह्या लॉजिकनंच ह्याचं उत्तर +5 मांडलेले. बाकी इन डिटेल हे कसं आलं हे कुणालाच येऊ शकत नाही आणि तेवढा आपण अभ्यास देखील करू शकत नाही. फक्त एवढंच बेसिक एवढं माहिती पाहिजे होतं की त्याचा पुढचा जर मायनसमध्ये असेल तर ह्याला प्लसमध्ये असायला पाहिजे. या लॉजिकनं त्याला घेऊन जाणं आवश्यक होतं. अशा पद्धतीनं सायन्सचा पार्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संपला. आता पॉलिटीचा पार्ट बघा. पॉलिटीचा पार्ट काय म्हटलंय, 56 नंबरचा क्वेश्चन. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. बघा, संसदीय लोकशाही निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश, म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणं हे काय नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत. आपल्याला माहिती आहे मार्गदर्शक तत्व बंधनकारक नाहीत. मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणा वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वांचा आदरच करावा लागेल. त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही. बघा, जाब द्यावा लागणार नाही. परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल असं खालीलपैकी कोणी म्हटले आहे, आणि ऑप्शन बघा तुम्ही, पंडित जवाहरलाल नेहरू, B.N. राव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि K.N. मुन्शी. ही दोनच नावं पूर्ण दिलेत नाव, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोन ऑप्शन गेले. आलो आपण 50-50 वरती. पंडित जवाहरलाल नेहरू की डॉक्टर B.R. आंबेडकर. तुम्ही विचार करा, राज्यघटनेचा मॅक्सिमम पार्ट कोणी लिहिलंय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जवळपास 52 का 54 देशांची राज्यघटना एकट्या त्या माणसानं वाचलेली आहे. आणि मग ती बाबा आपल्या भारतातल्या लोकांना कशी सूट होईल या पद्धतीनं तिची रचना केलेली, म्हणजे फार जास्त लेवलला अभ्यास केलेला आहे. मग त्यांनी असं सांगितलं की बाबा राज्यघटनेचं जे काय मार्गदर्शक तत्व आहे, आपल्याला माहिती आहे DPSP, तर हे जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत ही न्यायालयाद्वारे आपण त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. जसं मूलभूत हक्कांच्या बाबत आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो, तसं राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत नाही. मग जर आपण न्यायालयाद्वारे दाद मागू शकत नाही तरी ते महत्त्वाचे कसे आहेत, कारण जो कोणी सत्तेत येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विधानावरून असं म्हणतात की बाबा जो कोणी सत्तेवरती येईल त्याला मतदाराला उत्तर द्यावं लागेल, कारण राज्याची मार्गदर्शक तत्वे ही बाबा ते राज्य अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं होईल याचं मार्गदर्शन करतात. मग हे विधान कोणाचं असेल, हे जर सपोज तुम्हाला एकदम कॉमन सेन्सनं जरी विचार करायचा म्हटलं तरी बाबा सगळ्यात मोठा रोल कोणाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि एवढं मोठं अवघड स्टेटमेंट म्हणण्याचं काम तेच करू शकतात. या अँगलनं देखील तुम्ही जर त्या लॉजिकनं जरी विचार केला असता तरी डॉक्टर B.R. आंबेडकर त्याचं उत्तर आलं असतं. आता बघा, या ठिकाणी पण तुम्ही ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये कन्फ्यूज झाला होता. 3ला मॅक्सिमम ठिकाणी, 2 आणि 3ला मॅक्सिमम ठिकाणी उत्तर असतात. त्या लॉजिकनं देखील तुम्ही ऑप्शन नंबर 3 निवडला असतात तरी देखील तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. ओके, पुढचा प्रश्न 57 नंबरचा, म्हणजे उत्तर येण्यासारखं होतं, मार्क पिळण्यासारखं होतं. आता पॉलिटी हा असा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की पॉलिटी म्हटलं की बाबा लॉजिक, ट्रिक्स अशा गोष्टी चालत नाही. अभ्यासाचा प्युअरली पार्ट आहे आणि तुम्ही बाबा अभ्यास करून ह्याच्यामध्ये 100% मार्क्स काढू शकता, कारण मार्क्स अभ्यासाशिवाय ह्याच्यामध्ये मार्क पडत नाहीत. पॉलिटीला अभ्यासच असणं गरजेची गोष्ट आहे. 57 नंबरचा क्वेश्चन, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षकाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. भारताचा महालेखापरीक्षक आणि नियंत्रक आणि महालेख म्हणजे कोणाबद्दल विचारले, कॅग बद्दल विचारले. कोणाबद्दल विचारले, कॅग. कॅगचं कलम काय आहे, कलम क्रमांक 148. लगेच कलम फटाफट आठवली पाहिजे. 3 माणसांवरती आयोग कंपल्सरी क्वेश्चन विचारतं. महान्यायवादी कलम क्रमांक 76.
तुम्ही पाठीमागचं माझं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये मला असं वाटतं कंबाईनचं लेक्चर असेल ते, त्याच्यामध्ये मी इन डिटेल सांगितले. कलम क्रमांक 76 महान्यायवादी, कलम क्रमांक 165 महाधिवक्ता आणि कॅग कलम क्रमांक 148. ह्या 3 लोकांवरती आयोग फिरून फिरून प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं. आता या ठिकाणी कॅग वरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि ह्या तिघांबद्दल माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे, विनाकारण लॉजिक बिजिक वापरत बसायचं नाही. तर खालील विधाने विचारात घ्या. डायरेक्ट ऑप्शन कडे आलो, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, म्हणजे मला बरोबर विधान शोधायचं आहे. बघा वाचत येऊ आपण. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावरती राहतात. बघा फसवले इथं, राष्ट्रपतीची मर्जी म्हटले, का म्हटले तुम्हाला ते पण सांगतो. हा इथं जो काय महान्यायवादी आहे, बघा हा जो काही या ठिकाणी महान्यायवादी आहे, ह्या महान्यायवाद्यासाठी हे वाक्य लागू आहे. कुठलं? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच महान्यायवादी राहतो. खाली राज्यामध्ये राज्यपालाची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता राहतो. परंतु कॅग जे काय आहे, हे कॅग ह्या राष्ट्रपतीच्या मर्जीवरती नसतात. राष्ट्रपतीच्या मर्जीवरती नसतात. त्यांचा कार्यकाल 6 ते वयाची 62 वर्ष पूर्ण 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे आणि त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये काय करावं लागतं, म्हणजे इम्पिचमेंट ह्या लोकांसाठी आहे. म्हणजे जसा न्यायाधीश असतो सुप्रीम कोर्टचा, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, ह्यांच्या न्यायाधीशांना जी काढण्याची प्रोसेस केली जाते, कोणती प्रोसेस? यांच्यामध्ये संसदेच्या म्हणजे हायकोर्टचा जज आहे, सुप्रीम कोर्टचा जज आहे, ह्यांना काढायचं जर असेल तर जी आपली संसद आहे, संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये विशेष बहुमत घ्यावं लागतं आणि मगच त्यांना काढता येतं. इम्पिचमेंटची प्रोसेस आहे. ज्या म्हणजे 3 लोकांसाठी इम्पिचमेंट आहे असं एवढं लक्षात ठेवा, कॉमनली बेसिक, म्हणजे क्वेश्चन चुकणार नाही. सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे जज आणि कॅग. परत एकदा, सुप्रीम कोर्टचे जज म्हणजे न्यायाधीश, हायकोर्टचे जजेस म्हणजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅग काय ह्याचं ना नियंत्रक व महालेखापाल, ह्या तिघांना इम्पिचमेंटनं म्हणजे संसदेच्या विशेष दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमतानं तिथं प्रोसेस चालते आणि तरच त्यांना काढलं जातं. राष्ट्रपतीची मर्जी कॅग संदर्भात नाही. एकदम बेसिक लेवलला स्टेटमेंट होतं. राष्ट्रपतीची मर्जी ही कोणाला आहे? महान्यायवाद्याला. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे 1 नंबरचं जे काय ती यायलाच नव्हतं पाहिजे. सरळ सरळ अभ्यासाचा भाग होता. 2 ऑप्शन तर गेले. आलो 50-50 वरती. हिथं 2 आहे, हिथं 2 आहे, म्हणजे 2 100% करेक्ट आहे. तरी देखील आपण वाचू. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात. कोणा इतके? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात. मी तुम्हाला काय सांगितलं, त्यांना काढण्याची प्रोसेस कशी आहे? सुप्रीम कोर्टच्या जस्टिस प्रमाणे म्हणजे न्यायाधीशांप्रमाणे आहे. जर सुप्रीम कोर्टच्या जस्टिस प्रमाणे आहे म्हणजे वेतन पण त्यांना सुप्रीम कोर्टच्या जे काय जस्टिस असतात, चीफ जस्टिस असतील किंवा अदर जस्टिस असतील त्यांच्याप्रमाणे असण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हे 2 नंबरचं विधान बरोबर आहे. आता 3रं बघा. हे पद ग्रहण करण्यापूर्वी, ते म्हणजे कोण? कॅग बद्दल चालले. ते पद ग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीमध्ये शपथ घेतात. काही संबंध आहे का? ह्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतो. जर नेमणूक राष्ट्रपती करणार आहे तर सरळ सरळ शपथ कोण देणार आहे? हो, शपथ राष्ट्रपतीच देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा काही एक संबंध येणार नाही. म्हणजे 3रं तर हे पहिलं जरी ज्याला एखाद्याला डाऊट झाला असता तरी 3रं तर सहज काढायला पाहिजे होतं. 3रं जरी काढलं असतं तरी ऍटलिस्ट 1 ऑप्शन तरी त्यांनी इलिमिनेट केला असता. म्हणजे तो ऑप्शन तर ऑलरेडीच इलिमिनेट झालाय. आपल्याला फक्त डाऊट कुठे आहे? ब आणि ड मध्ये. ज्या ब आणि ड मध्ये इथं 2 आहे, इथं 2 आहे. फक्त 4 नंबरचं स्टेटमेंट आपल्याला चेक करणं होतं. आता बघू 4 नंबरचं स्टेटमेंट. 4 नंबरचं स्टेटमेंट असं सांगतं, फक्त सुरुवातच अशा कीवर्ड न झाले. फक्त म्हटलं की सावध व्हायचं, डोळे उघडा. सर्व, फक्त, काहीच हे कीवर्ड आहेत. सावध व्हायचं. कीवर्ड आहे हा. फसवण्याचे चान्सेस आहेत. पॉलिटी म्हटलं की फक्त, सर्व असल्या एक्स्ट्रीम लेवलच्या वर्डकडे कॅच करायचं. सावध पद्धतीने वाचायचं. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतो. काय संबंध आहे का? की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की त्यांची इम्पिचमेंट हे असं म्हणतंय स्टेटमेंट की सुप्रीम कोर्टनं जर त्यांची चौकशी केली बाबा आणि त्याच्यामध्ये जर ते दोषी आढळून आले तर त्यावेळेस राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतो. पण त्यांना पदावरून दूर करण्याची आता कॅगचं कलम काय? त्यांची नेमणूक कोण देतं?
शपथ कोण देतं आणि त्यांना काढणार कसं, एवढंच फक्त बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. आणि आयोगानं फिरून 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 त्याच पॉईंटवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे बाबा नेमणूक कोण काढणार आणि काढणार कसं, एवढंच फक्त तुम्हाला माहिती पाहिजे, एवढीच इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, एवढीच किमान आयोगाची अपेक्षा आहे. बाकी काहीच जास्त अपेक्षा नाही. ज्याला हे माहिती आहे की बाबा संसदेमध्ये इम्पिचमेंट चालणार, दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमत घेतलं जाणार, जर त्याच्यामध्ये विशेष बहुमत साध्य झालं तर नंतर कॅगला काढणार. म्हणजे ही तर सर्वोच्च न्यायालयाची चौकशी हा विषयच येत नाही, त्याचा रोलच येत नाही. 100% क विधान 4 नंबरचं विधान रॉंग आहे, 4 नंबरचं विधान रॉंग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर फक्त 2 हे उत्तर आहे. आणि इथं फक्त हा कीवर्ड पण दिला होता, त्याच्यावरून पण एखाद्याने सावध झाला असता तरी देखील त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढता आलं असतं. म्हणून ऑप्शन नंबर 2 हेच फक्त ह्याचं बरोबर आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतकं त्यांना वेतन असतं. म्हणजे आता परत 4च्या 4 स्टेटमेंट आपण बघू. पहिले स्टेटमेंट असं सांगतंय की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात, राष्ट्रपतीच्या मर्जीचा विषय येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशा इतके वेतन असते, बरोबर आहे. पद ग्रहण करण्यापूर्वी ते राष्ट्रपतीच्या समोरच शपथ घेतात. सुप्रीम कोर्टचा म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा रोल येत नाही. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करतात. तर राष्ट्रपती पदावरून दूर करत नाहीत, त्यांच्यावरती इम्पिचमेंटची प्रोसेस संसदेमध्ये चालते. 3 पदं तर तुम्हाला सांगितलेली आहेत. मग आता कॅगबद्दल तुम्हाला सांगितलं, कलम क्रमांक किती, कलम क्रमांक 148 आहे. आणि मग या ठिकाणी आपल्या पॉलिटीच्या बुकमध्ये त्या इन डिटेल दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की राष्ट्रपती समोर त्यांना ही शपथ घ्यावी लागते की राज्यघटनेशी पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा असायला पाहिजे वगैरे वगैरे ही आहे. त्याच्यानंतर कायदे पंडित तर असायच पाहिजे, कायद्याचं ज्ञान असायला पाहिजे, राज्यघटनेचं ज्ञान असायला पाहिजे. आणि मेन म्हणजे इथं वयाची 6 ते 65 वर्ष ही लक्षात ठेवा बरं का. 65 वयाची कार्यकाळ किती आहे त्यांचा, 6 वर्ष ते 65 वर्ष, जे आधी पूर्ण होईल त्याच्यावरून त्यांना तेवढा हे पदभार असतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते कधीही राष्ट्रपतीस राजीनामा सादर करू शकतात, पद सोडून जाऊ शकतात. आणि ज्या कारणासाठी किंवा ज्या प्रक्रियेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढता येते, त्या कारणासाठीच त्या प्रक्रियेद्वारेच राष्ट्रपती महालेखापरीक्षकाला म्हणजे कॅगला पदावरून दूर करू शकतो. म्हणजेच कशा पद्धतीनं, ती पद्धत काय आहे की ज्यानं सुप्रीम कोर्टच्या जजेसला काढलं जाणार आहे, ती पद्धत तर आपल्याला माहिती पाहिजे. मग ती पद्धत काय आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची लाईन आहे. सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणावरून संसदेच्या, हे महत्त्वाचं आहे, हे स्टार करून ठेवा, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बरं का, संसदेच्या दोन्ही सभा, संसद म्हटले की दोन्ही सभागृह आले, लोकसभा आणि राज्यसभा. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने संमत झालेल्या ठरावाच्या आधारेच राष्ट्रपती त्याला म्हणजे कॅगला काय करू शकतात, पदावरून दूर करू शकतात. हे विधान अत्यंतिक महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती कित्येक वेळा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. ओके, मग केसागर पब्लिकेशनचं आपलं जे काय पॉलिटीचं बुक आहे त्याच्यामधून हा पॉईंट घेतलेला आहे. 58 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. त्याच्यामुळे खाली वरती राष्ट्रीय महिला आयोग आणि खालचा राज्य महिला आयोग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1992 मध्ये बघा इथं दिलेलंच आहे, 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. कधी झाली, 1992 ला. 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय महिला आयोग नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ही, बरोबर, घटनाबाह्य बॉडी आहे, घटनात्मक बॉडी नाही, कलम वगैरे नाही हिला. आणि हिथं स्थापना वर्ष बराच वेळा विचारलेला आहे, IMP आहे. आणि पहिले अध्यक्ष माहिती असावेत तर जयंती पटनायक अभ्यासाचा भाग होता. या ठिकाणी तुमचा अभ्यासाचा भाग होता, काय अभ्यासाचा भाग होता. इथं बऱ्याचशा जणांना ज्यांना जयंती पटनायक माहिती नसेल त्यांनी हिथं डॉक्टर दिले, ह्या लॉजिकनं लिहिलं असेल. म्हणजे हिथं उत्तर असण्याचे चान्सेस असतील असं त्यांना वाटलं असेल, परंतु अभ्यासाचा भाग होता. जयंती पटनायक ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. राष्ट्रीय महिला आयोग 1992 साली स्थापन झालेला आहे. आणि आत्ता सध्या रेखा शर्मा ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या कोण आहेत, अध्यक्ष आहेत. आणि खाली राज्याच्या बाबतीत विचार करायचं झालं तर रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग
याच्या अध्यक्ष कोण आहेत, तर याच्या अध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर, सौ रुपालीताई चाकणकर ह्या सध्या महाराष्ट्र राज्य ह्याच्या अध्यक्ष आहेत, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे राज्याच्या बाबतीत रुपालीताई चाकणकर आणि वरती राष्ट्राच्या बाबतीत म्हणजे आपल्या केंद्र सरकारच्या लेवलला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रेखा शर्मा आणि पहिल्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत कोण आहेत, जयंती पटनायक ह्या पहिल्या अध्यक्ष आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबू. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.